सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. बालगोपाळांचे वाली डॉक्टर विद्याधर पाटील एका ध्येयवेड्या जीवन प्रवासाची यशोगाथा. संघा तालुका जत जिल्हा सांगली येथील प्रतिष्ठित आणि सर्वत्र सुपरिचित असणारे श्री आर.के. पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मंगल पाटील यांचे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक कार्य संपूर्ण परिसरात आदर्श मानले जाते. याच दिग्गज, मनमिळावू आणि प्रतिष्ठित पाटील कुटुंबात 6 ऑगस्ट 1984 रोजी डॉक्टर विद्याधर रावसाहेब पाटील यांचा जन्म झाला. कुटुंबाचा मोठा वारसा पाठीशी असतानाही तो वारसा बाजूला सारून वैद्यकीय क्षेत्राची खडतर वाट निवडत बालकांच्या सेवेत आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉक्टर विद्याधर पाटील यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप. विद्याधर यांचे 12वी पर्यंतचे शालेय शिक्षण जन्मगाव असलेल्या संघ इथंच पूर्ण झाले. घरातून राजकारणाचे आणि समाजकारणाचे धडे मिळत असतानाही त्यांच्या मनात उपजतच समाजसेवेची आणि मानसोपचाराची विशेष ओढ होती. हीच ओढ त्यांना वैद्यकीय क्षेत्राकडे घेऊन गेली. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी कठोर परिश्रम घेत CET परीक्षेत यश मिळवले आणि विजापूर येथील नामांकित अल-अमीन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 2007 साली त्यांनी अत्यंत सन्मानाने MBBS ची पदवी पूर्ण केली. या प्रदीर्घ प्रवासादरम्यान त्यांनी वैद्यकीय ज्ञानात भर देत सांगली येथील घाडगे हॉस्पिटलमधून लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित BCH ही पदवी विशेष प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर विद्याधर पाटील यांनी पुणे येथील सुप्रसिद्ध जहांगीर हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून आपली सेवा सुरू केली. तिथे 1 वर्ष उत्तम सेवा दिल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातील केरळ राज्यात जाऊन आपली वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. केरळमधील नामांकित रुग्णालयांमध्ये बालरोग तज्ज्ञ म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी भूमिका बजावली. शेकडो लहान मुलांवर यशस्वी उपचारांचे धडे गिरवले. 2013 हे वर्ष त्यांच्या आयुष्यात एक सुखद वळण घेऊन आलं, कारण याच वर्षी ते विवाह बंधनात अडकले. विशेष म्हणजे त्यांच्या सुविद्य पत्नी देखील बालरोग तज्ज्ञ असल्यामुळं या आदर्श दाम्पत्यानं केरळमध्ये काही काळ एकत्रितपणे बालरोग तज्ज्ञांची भूमिका अत्यंत यशस्वीपणे पार पाडली. परदेश किंवा इतर राज्यांमध्ये स्थानिक होण्याचा सहज पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या मातृभूमीची आणि स्थानिक जनतेची सेवा करण्याच्या उद्देशानं त्यांनी 2014 साली जत शहरात बालगोपाल रुग्णालय या अत्याधुनिक रुग्णालयाची स्थापना केली. जत आणि परिसरातील लहान मुलांच्या आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करत त्यांनी हजारो बालकांना यशस्वी उपचारांनी रोगमुक्त केले. त्यांच्या या निस्वार्थ सेवेचाच विस्तार म्हणून 2021 साली त्यांनी जतमध्ये स्वतःचे 20 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले. या रुग्णालयात ICU आणि अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून आज हे रुग्णालय लहान बालकांसाठी खऱ्या अर्थानं संजीवनी ठरले. आज गेली अनेक वर्ष श्री व सौ पाटील हे उभयंते बालरुग्णांकरता विरद हस्त, आधारस्तंभ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अफाट राजकीय, शैक्षणिक व सामाजिक वारसा सहज मिळू शकला असता तरीही तो बाजूला सारून स्वतःच्या कष्टानं वैद्यकीय विश्वात एक दीपस्तंभ निर्माण करणारे डॉक्टर विद्याधर पाटील हे आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणास्थान आहेत. अशा या ध्येयवेड्या, उमद्या आणि सेवाभावी डॉक्टर विद्याधर रावसाहेब पाटील यांना वाढदिवसानिमित्त लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिवार आणि समस्त जत तालुक्याकडून लाख लाख शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.